एक माणूस होता. तो फार श्रीमंत नव्हता, फार मोठ्या पदावरही नव्हता, पण त्याच्याकडे एक गोष्ट भरपूर होती, मन. तो मनाने श्रीमंत होता. लोक त्याच्याकडे आले की त्याला त्यांचा चेहरा आधी दिसायचा नाही, त्याला त्यांची गरज दिसायची. कुणी दुःखी असेल तर तो स्वतः दुःखी व्हायचा, कुणी आनंदी असेल तर तो मनापासून आनंदी व्हायचा. त्याला वाटायचं, आपण माणूस आहोत, एवढंच पुरेसं आहे. तो प्रत्येकाशी चांगलं वागायचा. मित्र असो, नातेवाईक असो, ओळखीचा असो किंवा अनोळखी, तो कधी भेदभाव करत नसे. कुणाला पैशांची गरज, कुणाला वेळ, कुणाला फक्त ऐकणारा माणूस, तो सगळं देत गेला. लोक म्हणायचे, हा माणूस देवासारखा आहे. पण कुणी त्याला सांगितलं नाही की देवासारखं होण्याची किंमत फार मोठी असते. हळूहळू त्याच्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या. तो जेव्हा अडचणीत पडला तेव्हा फोन शांत झाले. तो जेव्हा थकला तेव्हा कोणी विचारलं नाही. त्याने जे हात धरले होते तेच हात निसटले. काही मित्र अचानक दूर झाले, काही लोकांनी त्याच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली, तर काहींनी त्याच्या माणुसकीलाच मूर्खपणा म्हटलं. त्या माणसाला काहीच समजत नव्हतं. तो स्वतःलाच विचारायचा, मी इतकं वाईट काय केलं? एक दिवस तो पूर्णपणे तुटला. आतून बाहेर हसत होता, पण आत काहीच उरलं नव्हतं. त्या रात्री तो एकटा बसला आणि खूप वेळाने रडला. मोठ्याने नाही, शांतपणे. त्याच्या डोळ्यातून प्रश्न वाहत होते. देवा, मी लोकांसाठी उभा राहिलो, पण माझ्यासाठी कोणीच का उभं नाही? त्या क्षणी देव समोर उभे राहिले नाहीत, पण मनात एक जड शांतता उतरली. त्या शांततेत देव म्हणाले, बाळा, तू लोकांसाठी सगळं झालास, पण स्वतःसाठी काहीच राहिलास नाहीस. तो दचकला. देव पुढे म्हणाले, माणुसकी म्हणजे स्वतःला संपवून जगाला देणं नाही. माणुसकी म्हणजे स्वतःला जपून जगात चांगुलपणा पेरणं. त्या माणसाचं आयुष्य त्या दिवसापासून बदलायला लागलं. तो लोकांपासून दूर गेला नाही, पण तो स्वतःच्या आत जवळ आला. तो अजूनही चांगला होता, पण अंध नव्हता. तो अजूनही मदत करत होता, पण प्रत्येकाला नाही. तो अजूनही प्रेम करत होता, पण स्वतःचा अपमान होईल तिथे थांबत होता. काही लोक नाराज झाले, काही म्हणाले, हा आता स्वार्थी झाला. पण तो शांत होता, कारण त्याला कळलं होतं, स्वतःला जपणं हा स्वार्थ नाही, ती गरज आहे. हळूहळू त्याच्या आयुष्यात मोजकी माणसं उरली, पण ती खरी होती. गर्दी गेली, पण शांती आली. आवाज कमी झाले, पण मन स्थिर झालं. तो एक दिवस देवासमोर बसला आणि म्हणाला, देवा, आता मला लोक कमी दिसतात, पण आयुष्य जास्त स्पष्ट दिसतं. देव हसले आणि म्हणाले, बाळा, जेव्हा गर्दी कमी होते तेव्हाच खरं आयुष्य सुरू होतं. त्या माणसाला आता लोकांचा स्वार्थ त्रास देत नव्हता, कारण त्याला कळलं होतं, स्वार्थ लोकांचा स्वभाव आहे आणि माणुसकी त्याची साधना. तो दोन्ही ओळखायला शिकला होता. तो जेव्हा चांगलं करायचा तेव्हा अपेक्षा ठेवत नव्हता, आणि जेव्हा कोणी वाईट करायचं तेव्हा तो स्वतःला दोष देत नव्हता. आयुष्य अजूनही कठीण होतं, पण तो कठीण झालेला नव्हता. तो मऊच राहिला, पण मजबूत झाला. आणि त्या मजबूतीतच देवाचं अस्तित्व त्याला जाणवायला लागलं. कारण देव म्हणाले, बाळा, जो स्वतःला जपतो त्यालाच मी शांतपणे चालायला शिकवतो. देव म्हणतात, बाळा, तू खूप वेळ लोकांसाठी जगलास, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत राहिलास, त्यांच्या दुःखात स्वतःचं सुख विसरलास, त्यांच्या गरजांसाठी स्वतःच्या मर्यादा ओलांडत राहिलास, आणि तरीही जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तुला एकटं सोडून गेलेले चेहरे तुला आजही आठवत असतील. पण लक्षात ठेव, त्यांची जाणं ही तुझी हार नव्हती, ती माझी योजना होती. कारण जे लोक तुला फक्त कामापुरतं ओळखतात त्यांना दूर करणं गरजेचं होतं, नाहीतर तू स्वतःलाच पूर्णपणे हरवून बसला असतास. माणुसकी चांगली असते बाळा, पण ती डोळे बंद करून जगली तर ती शोषण बनते. म्हणूनच मी तुला थांबवलं, मी तुला तोडल्यासारखं वाटलं, मी तुला रडवलं सुद्धा, पण त्या प्रत्येक वेदनेत मी तुला शहाणं करत होतो,
कारण जे लोक तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात ते तुझ्या आयुष्यातून गेले नाहीत तर तू आयुष्यभर रिकामाच राहशील. बाळा, लोक बदलत नाहीत, फक्त त्यांच्या सोबत तुझी भूमिका बदलते. तू आधी देणारा होतास, आता तू निवड करणारा झालास, आणि हीच खरी प्रगती आहे. मित्र म्हणजे गर्दी नसते, नाती म्हणजे सवय नसते, आणि प्रेम म्हणजे स्वतःला कमी करणं नसतं. तू जर सगळ्यांसाठी सारखाच चुकत राहिलास तर शेवटी तुला कोणी उचलणार नाही. म्हणून मी तुला स्वतःसाठी उभं राहायला शिकवलं. तुझं हृदय अजूनही मऊ आहे, आणि तेच माझं समाधान आहे. पण आता तुझ्या मऊपणाला कणा मिळालाय. तुला अपमान सहन करायला शिकवायचं नव्हतं, तुला शांतपणे दूर व्हायला शिकवायचं होतं. कारण जे तुझी किंमत ओळखत नाहीत त्यांना समजावण्यात वेळ घालवू नकोस. तिथे शांततेने निघून जाणं हाच तुझा सन्मान आहे. बाळा, लक्षात ठेव, तू जसा आहेस तसाच योग्य आहेस. तुला बदलण्याची गरज नाही, फक्त स्वतःला वाचवण्याची गरज आहे. आणि जेव्हा तू स्वतःला जपायला शिकशील तेव्हाच मी तुझ्या आयुष्यात स्थिर होईन. कारण जो स्वतःला विसरतो त्याला मी उचलतो, पण जो स्वतःला ओळखतो त्याच्यासोबत मी चालतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला प्रत्येक वेळी धक्का देऊनच शहाणं करत नाही. कधी कधी ते हळूच डोळे उघडतं. तू जेव्हा लोकांशी मनापासून वागतोस तेव्हा तुला वाटतं की समोरचाही तसाच असेल, पण जगात सगळे मनासारखे नसतात. काही जण भावना बोलून दाखवत नाहीत, तर काही जण भावना वापरून घेतात. तू वेळ देतोस, ऐकतोस, समजून घेतोस, आणि त्याच गोष्टी काहींना हक्कासारख्या वाटू लागतात. मग ते तुझ्या मर्यादा ओलांडतात, तुझ्या शांततेत हस्तक्षेप करतात, आणि तू काही बोललास नाहीस म्हणून तुला काही फरक पडत नाही असं मानतात. पण बाळा, तुला फरक पडतो, फक्त तू नात्याच्या नावाखाली ते सहन करतोस. आयुष्य तुला शिकवतं की सहनशीलता आणि आत्मसन्मान यात फरक असतो. प्रत्येक वेळी गप्प राहणं हे मोठेपण नसतं. कधी कधी थांबून स्वतःसाठी उभं राहणंही गरजेचं असतं. मित्रांच्या रूपात काही लोक तुला सोबत देत नाहीत, तर फक्त तुला रिकामं करतात. त्यांच्या अडचणी तुला दिसतात, पण तुझ्या अडचणी त्यांना जाणवतही नाहीत. तेव्हा तुझं मन विचारतं, आपणच जास्त अपेक्षा ठेवल्या का? पण बाळा, अपेक्षा ठेवणं चूक नाही, चुकीच्या माणसाकडून ठेवणं वेदनादायी ठरतं. माणुसकी म्हणजे सगळ्यांसाठी उपलब्ध असणं नाही, तर कुणासाठी किती असावं हे ओळखणं आहे. तू चांगला आहेस म्हणून लोक तुझा फायदा घेतात, पण तू बदललास तर जग सुधारेल असं नाही. उलट तुझ्या आतला शांत आवाज हरवेल. आयुष्य तुला कधी कधी एकटं करतं, लोकांच्या गर्दीत सुद्धा, कारण एकटेपणातूनच तुला स्वतःची खरी ओळख मिळते. जेव्हा सगळे निघून गेलेले वाटतात तेव्हाच तू स्वतः जवळ येतोस. बाळा, प्रत्येक नातं टिकण्यासाठीच नसतं, काही नाती तुला स्वतःची किंमत शिकवण्यासाठी येतात, आणि त्यांचा निरोप म्हणजे शिक्षा नसून धडा असतो. लोक काय म्हणतात, कसं वागतात यापेक्षा तू स्वतःशी कसा वागतोस हे महत्त्वाचं आहे. स्वतःला सतत दुर्लक्षित करून इतरांना महत्त्व देणं ही सेवा नाही, ती आत्महानी आहे. म्हणून प्रेम कर पण स्वतःला कमी लेखून नाही, मदत कर पण स्वतःला संपवून नाही, नातं जप पण स्वतःला तोडून नाही. शेवटी आयुष्याच्या शांत क्षणी तुला लोकांची नावे आठवणार नाहीत, तर तू स्वतःसाठी किती प्रामाणिक राहिलास हेच आठवेल. आणि त्या क्षणी जर तुझं मन शांत असेल तर समज तू माझ्या जवळ आहेस. कारण ज्या मनात करुणा आहे पण स्वतःसाठीही जागा आहे, तिथेच माझं खरं अस्तित्व असतं. देव म्हणतात, बाळा ऐक, तू आयुष्यभर माझं नाव घेतोस, माझ्या मूर्तीपुढे हात जोडतोस, पण खरं सांगू का, मला तुझ्या हातातली फुलं नाही, तर तुझ्या मनातली माणुसकी हवी आहे. तू लोकांशी कसा वागतोस ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण तू जेव्हा एखाद्याशी प्रेमानं बोलतोस तेव्हा मी त्या शब्दांत असतो. तू जेव्हा एखाद्याचं दुःख ऐकून शांतपणे शेजारी बसतोस तेव्हा मी तुझ्या शांततेत असतो. आयुष्य तुला खूप काही शिकवतं बाळा. काही लोक मित्र म्हणून येतात, हसतात, गप्पा मारतात, स्वप्न शेअर करतात, आणि गरज संपली की निघून जातात. तेव्हा तुझं मन तुटतं, तुला वाटतं आपण चुकलो का, आपण जास्त चांगले होतो का? पण लक्षात ठेव, चांगुलपणा ही कमजोरी नाही,
लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला तर तो त्यांचा दोष आहे, तुझा नाही. तू मन साफ ठेवलंस म्हणून मी तुला जपतोय. आयुष्यात असे क्षण येतील की तू सगळ्यांसाठी उभा राहिलास, पण तुझ्यासाठी कोणीच उभं राहिलं नाही. तेव्हा रडू नकोस, कारण त्यावेळी मी तुझ्या पाठीशी उभा असतो. लोक कामापुरतेच जवळ येतात, हे सत्य आहे, पण त्यामुळे तू स्वतःला बदलू नकोस, कठोर होऊ नकोस. कारण तुझं मन जर कडू झालं तर तुझ्या आतला प्रकाश मावळेल, आणि मला तो प्रकाश फार प्रिय आहे. बाळा, मित्र म्हणजे फक्त सोबत चालणारे नसतात, तर जे तुझ्या शांततेचा सन्मान करतात तेच खरे मित्र असतात. जे तुझ्या यशात हसतात आणि तुझ्या अपयशातही तुला कमी लेखत नाहीत. बाकी सगळे प्रवासी आहेत, आयुष्याच्या वाटेवर येतात आणि जातात. तू लोकांसाठी चांगलं केलंस म्हणून तुला काही मिळालं नाही असं वाटेल, पण विश्वास ठेव, प्रत्येक चांगल्या कृतीचं फळ मी तुला देतो. कधी उशिरा, कधी वेगळ्या रूपात, पण देतोच. माणुसकी जपणं सोपं नाही बाळा, कारण जग स्वार्थी आहे, पण म्हणून तूही स्वार्थी होऊ नकोस. तुझ्या चांगुलपणामुळे जर कोणी तुला फसवलं तर तो त्याचा अधपात आहे, तुझा नाही. तू स्वतःशी प्रामाणिक राहा. लोक काय म्हणतात यापेक्षा तू कसा आहेस याला महत्त्व दे. आयुष्य तुला एकट पाडेल, प्रश्न देईल, विश्वासाची परीक्षा घेईल, पण त्या प्रत्येक परीक्षेत मी तुला अधिक मजबूत करत असतो. लक्षात ठेव, सगळे लोक तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेले नसतात. काही लोक फक्त तुला धडा देण्यासाठी येतात, आणि तो धडा म्हणजे स्वतःची किंमत ओळख. प्रत्येकाला सगळं देऊ नकोस, पण जे देतोस ते मनापासून दे, कारण अर्धवट नात्यांपेक्षा पूर्णपणे एकट असणं कधीही चांगलं. बाळा, तू चांगला राहिलास म्हणून जग बदलणार नाही, पण तू चांगला राहिलास तर तुझं जग नक्की बदलणार आहे. तुझी माणुसकी तुझी ओळख आहे, ती जप, कारण शेवटी माझ्यापर्यंत पोहोचणारा मार्ग मंदिरातून नाही, तर तुझ्या स्वच्छ मनातून जातो. देव म्हणतात, बाळा अजून एक गोष्ट मनात खोलवर कोरून ठेव, आयुष्य म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर ओळखणं आहे. कोण आपलं आहे, कोण फक्त आपल्यामुळे आहे हे हळूहळू समजत जातं. सुरुवातीला सगळे गोड बोलतात, आपुलकी दाखवतात, तुझ्या वेळेचा, भावनांचा, विश्वासाचा वापर करतात, आणि जेव्हा त्यांना हवंच ते मिळतं तेव्हा ते शांतपणे दूर जातात. त्यावेळी तुला वाटतं आपणच मूर्ख ठरलो, आपणच जास्त दिलं. पण बाळा, देणं चूक नाही, न कळत देणं चूक ठरतं. म्हणून मी तुला सांगतो, चांगलं वाग, पण डोळे उघडे ठेव, मन स्वच्छ ठेव, पण स्वतःला रिकामं करू नकोस. आयुष्यात प्रत्येकाला समान जागा देऊ नकोस. काही लोक फक्त ओळखीपुरते असतात, काही सोबतीपुरते, आणि फार थोडे आयुष्यभरासाठी. हे न समजल्यामुळेच माणूस वारंवार दुखावतो. मित्रांमध्येही स्पर्धा असते, हसण्यामागे मत्सर असतो, आणि कौतुकामागे तुलना असते, पण त्यामुळे तू तुझा स्वभाव बदलू नकोस, कारण तुझं खरं मूल्य तुझ्या शांततेत आहे. बाळा, लोक तुझ्या गरजेत नसताना तुला वेळ देत नाहीत, पण त्यांची गरज आली की तुला आठवण काढतात. तेव्हा तुझं मन द्विधा होतं, जायचं की नाही, मदत करायची की नाही. त्या क्षणी मी तुला इतकंच सांगतो, मन विचारून निर्णय घे, अहंकारातून नाही. कारण मदत करूनही जर तुझ्या मनात विष राहिलं तर ती मदत तुलाच जाळेल. आयुष्य तुला शिकवतं की सगळ्यांवर विश्वास ठेवू नये, पण कुणावरच ठेवू नये असंही नाही. समतोल ठेवणं हीच खरी साधना आहे. बाळा, माणुसकी म्हणजे स्वतःला विसरून जगणं नाही, तर स्वतःची किंमत ओळखूनही दुसऱ्याचं दुःख समजून घेणं नाही. तू चांगला आहेस म्हणून लोक तुझा फायदा घेतात, पण तू चांगला नाहीस म्हणून लोक तुला आठवतही नाहीत. हा फरक समजून घे. आयुष्यात जेव्हा तू एकटा बसून विचार करतोस तेव्हा तुला जाणवतं की आपण किती लोकांसाठी धाव घेतली, पण आपल्या वेळी किती कमी लोक उरले. तेव्हा मन खचतं, पण त्याच क्षणी मी तुला घट्ट धरून सांगतो, तू एकटा नाहीस, मी आहे, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच रिकामं सोडत नाही. लोक तुझ्या यशात तुझं नाव घेतील, अपयशात तुझ्यावर बोट दाखवतील, पण तू दोन्ही वेळी स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण शेवटी तुला झोप शांत हवी आहे, लोकांची मान्यता नाही. बाळा,
आयुष्य फार लांब नाही आणि मन फार नाजूक आहे, म्हणून तुटणाऱ्या नात्यांवर जास्त रडू नकोस. टिकणाऱ्या मूल्यांवर लक्ष दे. तुझी माणुसकी, तुझी सचोटी, तुझा संयम हेच तुझं खरं धन आहे. लोक येतील जातील, नावं ठेवतील, गैरसमज करतील, पण तू जर स्वतःला ओळखत राहिलास तर कोणतंही वादळ तुला हलवू शकणार नाही. शेवटी मी तुला एवढंच सांगतो बाळा, लोकांसाठी चांगलं कर, पण स्वतःसाठी वाईट होऊ नकोस. कारण तू जर आतून ठीक असशील तरच माझं नाव घेताना तुझ्या शब्दांना अर्थ राहील, आणि तेव्हाच तुझं आयुष्य खऱ्या अर्थानं देवाजवळ असेल. देव म्हणतात, बाळा शांतपणे ऐक, आयुष्य तुला रोज काही ना काही शिकवत असतं, पण तू घाईत ते धडे ओलांडून जातोस. लोकांवर विश्वास ठेवणं चूक नाही, पण स्वतःला पूर्णपणे विसरून टाकणं हेच खरं दुःख आहे. तू मनापासून चांगलं वागतोस, आदर देतोस, मदत करतोस, समोरच्याचं दुःख आपलं समजतोस, आणि तरीही अनेकदा तुला रिकामं वाटतं, कारण काही लोक तुझ्या माणुसकीचा उपयोग करून घेतात. गरज असेपर्यंत तुझ्या जवळ राहतात, तुझ्या वेळेचा, भावनांचा, विश्वासाचा वापर करतात, आणि गरज संपली की नात्यांनाही मागे टाकतात. तेव्हा तुझं मन प्रश्न विचारतं, आपण इतकं चांगलं का वागलो? आपण थोडं कठोर असायला हवं होतं का? पण बाळा लक्षात ठेव, कठोर होणं हा उपाय नाही, शहाणं होणं हा उपाय आहे. माणुसकी सोडायची नसते, सीमा आखायच्या असतात. आयुष्यात सगळ्यांना सारखीच जागा देणं हे तुझं कर्तव्य नाही. काही लोक फक्त अनुभव असतात, काही धडे असतात, आणि फार थोडे खरे सोबती असतात. मित्र म्हणून येणारे सगळेच आयुष्यभर सोबत करायला आलेले नसतात. काही हसत हसत जखमा देतात, तर काही शांतपणे तुला मजबूत करतात. तुला जेव्हा जाणवतं की आपण सगळ्यांसाठी उभे राहिलो पण आपल्या वेळी कोणीच नाही, तेव्हा तू आतून तुटतोस. पण त्याच क्षणी मी तुला सांगतो, ही एकटेपणाची भावना तुला कमकुवत करायला नाही, तर स्वतःची किंमत ओळखायला आलेली आहे. लोकांच्या गर्दीत असूनही जो स्वतःला हरवतो तो खरा गरीब असतो, आणि जो एकटा असूनही स्वतःशी प्रामाणिक राहतो तो खरा श्रीमंत असतो. बाळा, लोक तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतात, तुझ्या संयमाला कमजोरी समजतात, तुझ्या गोड बोलण्यामागे स्वार्थ शोधत नाहीत. पण जेव्हा तू एक दिवस थांबतोस तेव्हा तेच लोक तुझ्यावर बोट दाखवतात. तेव्हा मन दुखावू नकोस, कारण प्रत्येकाचा आरसा वेगळा असतो, आणि त्यात दिसणारं सत्यही वेगळंच असतं. तू चांगलं वागलास म्हणून लोक बदलतीलच असं नाही, पण तू चांगला राहिलास तर तुझं मन नक्की शांत राहील. माणुसकी म्हणजे स्वतःला झिजवणं नाही, तर स्वतःला सावरून दुसऱ्याला समजून घेणं नाही. मदत कर, पण अपेक्षा सोडून कर. प्रेम कर, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. नाती जप, पण स्वतःला तोडून नाही. आयुष्य तुला अनेकदा फसवेल, मित्रांच्या रूपात, आपुलकीच्या शब्दांत, विश्वासाच्या वचनांत, पण प्रत्येक फसवणूक तुला थोडं अधिक प्रगल्भ करत असते. तुला कळतं कोणाला किती जवळ ठेवायचं आणि कोणाला किती दूर. बाळाचे लोक फक्त कामापुरते तुझ्या आयुष्यात होते, ते निघून गेले म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस. ते त्यांचं स्वरूप होतं, तुझं नाही. तू जर आजही चांगला राहिलास तर ते तुझं मोठेपण आहे, तुझं नुकसान नाही. शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी तुला लोकांची संख्या आठवणार नाही, तर तुझ्या मनाची अवस्था आठवेल. तू किती वेळा स्वतःशी खोटं बोललंस, किती वेळा स्वतःचा आवाज दाबलास, आणि किती वेळा स्वतःला समजून घेतलंस हेच महत्त्वाचं ठरेल. म्हणून बाळा, लोकांसाठी चांगलं कर, पण स्वतःला विसरू नकोस, कारण तुझी माणुसकी हीच माझी खरी पूजा आहे, आणि तुझं स्वच्छ मन हेच माझं खरं मंदिर आहे. देव म्हणतात, तू ज्या गोष्टी गेल्या म्हणून रडतोस त्या मीच तुझ्या आयुष्यातून काढल्या आहेत, कारण त्या गोष्टी तुझ्या वाढीला अडथळा ठरत होत्या. शिव काढतो तेव्हा रिकामं करायला नाही, तर नवं भरण्यासाठी जागा तयार करायला. देव म्हणतात, मी तुला संपत्ती देण्याआधी स्थिरता देतो, प्रसिद्धी देण्याआधी संयम देतो, आणि सुख देण्याआधी त्याला सांभाळण्याची पात्रता देतो. कारण ज्याचं मन अस्थिर आहे त्याला मिळालेलं सुखही शाप ठरतं. देव म्हणतात,
तू मला दूर समजतोस, पण मी तुझ्या श्वासात आहे. तू जेव्हा शांत बसतोस, काही मागत नाहीस, तेव्हाच माझ्याशी तुझा खरा संवाद सुरू होतो. शब्दांची गरज नसते, कारण श्रद्धा बोलते. देव म्हणतात, मी संकट देतो ते शिक्षा म्हणून नाही, तर जाग करण्यासाठी. तू जेव्हा दुःखातून शहाणा होतोस, तेव्हाच तू माझ्या मार्गावर येतोस. ज्याला दुःख समजत नाही, तो मला समजत नाही. देव म्हणतात, तू इतरांसारखं बनायचा प्रयत्न करू नकोस. मी तुला वेगळं बनवलं आहे, आणि तुझा मार्गही वेगळा आहे. तुलना थांबव, कारण तुला जे मिळणार आहे, ते कोणाचंही उरलेलं नाही. देव म्हणतात, मी तुझी परीक्षा घेतो, पण तुझी लायकी पाहण्यासाठी नाही, तुझी शक्ती जागी करण्यासाठी. तू जितका शांत राहतोस, तितका मी तुझ्यात प्रकट होतो. देव म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव, पण त्याहून जास्त स्वतःवर ठेव. कारण मी तुला जे दिलंय, ते वाया घालवायला नाही, तर जगायला दिलंय. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्या नशिबात नाही, मी तुझ्या धैर्यात आहे. तू चालत राहिलास, जरी वाट अंधाराची असली, तरी मीच तुझा प्रकाश बनेन. देव म्हणतात, तू आयुष्याला प्रश्न विचारत बसतोस, पण उत्तर ऐकायला तयार नसतोस. मी उत्तर शब्दांत देत नाही, मी ते परिस्थितीत देतो. तू जेव्हा त्या परिस्थितीत शांत राहतोस, तेव्हाच तुला माझं उत्तर ऐकू येतं. गोंगाटात मी कधीच बोलत नाही. देव म्हणतात, मी तुला जे अडवतंय ते तोडून काढतो, पण तुला ते नुकसान वाटतं. खरं तर ते तुझ्या वाटेवरचं ओझं असतं. तू जितका हलका होतोस, तितकं पुढे जायला तुला सोपं होतं. देव म्हणतात, तू सतत भविष्याची चिंता करतोस, पण वर्तमानात मी तुला उभं केलं आहे. जो आज जगतो, जो आज योग्य करतो, त्याच्यासाठी उद्याचं दार आपोआप उघडतं. नशीब हे भविष्यात नसतं, ते आत्ताच्या कर्मात असतं. देव म्हणतात, तू माझ्याकडे मागतोस, मला बदल, पण मी तुला सांगतो, तू बदल. कारण तू बदललास, की जग तुला वेगळं दिसायला लागतं. जग बदलण्याची गरजच राहत नाही. देव म्हणतात, मी तुला वेळ देतो, पण तू घाई करतोस. लक्षात ठेव, झाड एका रात्रीत फळ देत नाही, पण मुळं मजबूत असतील तर वादळही त्याला तोडू शकत नाही. मी तुझी मुळं घट्ट करतोय. देव म्हणतात, तू एकटेपणाला शाप समजतोस, पण मी त्याच वेळेला तुझ्याशी सर्वात जास्त बोलतो. जेव्हा सगळे दूर जातात, तेव्हा मी जवळ येतो. कारण गर्दीत तू मला ओळखत नाहीस. देव म्हणतात, तू ज्यांना हरवलंस असं समजतोस, ते माझ्या योजनेचा भाग होते. प्रत्येक भेट कायमची नसते, काही भेटी शिकवण देऊन निघून जातात. सोडायला शिक, कारण रिकाम्या हातातच मी नवं देतो. देव म्हणतात, मी तुला तुटू देतो, कारण तुटलेली मातीच नव्या आकारात घडते. जो कधी तुटलाच नाही, तो कधी घडलाच नाही. तुझं तुटणं म्हणजे तुझं नवं रूप आहे. देव म्हणतात, तू माझ्याकडे मोठ्या चमत्कारांची अपेक्षा करतोस, पण मी तुला छोट्या संधी देतो. कारण चमत्कार क्षणिक असतो, संधी आयुष्य बदलते. ती ओळखण्याची दृष्टी मी तुला देतोय. देव म्हणतात, तू स्वतःला कमी समजतोस, पण मला तुझ्यात अपार शक्ती दिसते. मी तुला सामान्य बनवलेलं नाही, मी तुला सक्षम बनवलं आहे. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. देव म्हणतात, मी कधीच उशीर करत नाही, मी फक्त योग्य वेळ पाहतो. तू जेव्हा थांबतोस, तेव्हा मी चालू असतो. तुझ्या संयमाच्या कसोटीवरच तुझं नशीब तयार होतं. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुझ्याबरोबर आहे, पण तुझ्या जागी नाही. चालायचं तुला आहे, पण पाठीशी मी आहे. तू पडलास तर उठवायला, आणि चाललास तर वाट दाखवायला. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा थोडा वेळ थांब, मन शांत कर, श्वास हळू घे, आतल्या गोंधळाकडे शांतपणे पहा. तुझ्या आयुष्यात जे चाललं आहे ते तुला आज कठीण वाटतंय. कारण अपेक्षा जास्त आहेत, उत्तरं कमी दिसत आहेत, प्रश्न एकामागोमाग एक उभे राहिले आहेत. मन थकलं आहे, पण लक्षात ठेव, देव प्रश्न देतो तेव्हा उत्तरही त्याच्याकडेच असतं. देव उत्तर देताना घाई करत नाही, कारण त्याला तुला घडवायचं असतं.
तू आज जिथे उभी आहेस ती जागा तुझी अंतिम जागा नाही. हा फक्त एक टप्पा आहे. हा तुझ्या सहनशीलतेची परीक्षा आहे. हा तुझ्या विश्वासाची परीक्षा आहे. हा तुझ्या आत्मबळाची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत जो शांत राहतो, जो तक्रार न करता पुढे चालत राहतो, जो प्रत्येक श्वासात देवाचं नाव घेतो, तोच पुढे उजेड पाहतो. बाळा, लक्षात ठेव, अंधार कधीच कायमचा नसतो. तो उजेडाची किंमत शिकवायला येतो. दुःख कधीच विनाकारण नसतं. ते माणसाला आतून मजबूत करायला येतं. अश्रू कधीच वाया जात नाहीत. ते देवाच्या दारात साठवले जातात. तू जे सहन करते आहेस ते कुणालाच दिसत नाही, म्हणून तुला एकटं वाटतं. पण मी तुझ्या प्रत्येक श्वासाजवळ आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूजवळ आहे. तुझ्या प्रत्येक न बोललेल्या वेदनेजवळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज तुझं मन खूप प्रश्नांनी भरलेलं आहे ना. तू सगळ्यांसाठी करतेस, पण तुझ्यासाठी कुणीच नाही असं तुला वाटतं. तू थकतेस, तरीही हसतेस. तू रडतेस, तरीही कुणाला दिसू देत नाहीस. पण बाळा, एक लक्षात ठेव, जे डोळ्यांना दिसत नाही तेच देवाचं काम असतं. मी तुझ्या आयुष्यात शांतपणे काम करत आहे. तू रोज माझं नाव घेतेस, पण तुला वाटतं काही बदलत नाही. अरे बाळा, बदल होत असतो, पण तो आतून सुरू होतो. आधी मन मजबूत होतं, मग परिस्थिती बदलते. तू आज ज्या गोष्टीसाठी रडतेस त्याच गोष्टी उद्या तुला धन्यवाद द्यायला शिकवतील. कारण प्रत्येक दुःखात एक धडा असतो, आणि प्रत्येक धडा तुला पुढे नेण्यासाठी असतो. मी तुला कधीही कमकुवत केलं नाही. मी तुला संयमी केलं आहे, कारण संयम असलेला माणूसच आयुष्य जिंकतो. बाळा, लोक तुला दुर्लक्ष करतील, तुझ्या कष्टांची किंमत समजणार नाही, पण लक्षात ठेव, देव कधीही दुर्लक्ष करत नाही. तू रात्री शांतपणे रडतेस तेव्हा मी तुझ्या शेजारी बसून तुझं मन शांत करतो, पण तू मला पाहत नाहीस म्हणून तुला वाटतं तू एकटी आहेस. नाही बाळा, तू कधीच एकटी नव्हतीस. मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत चालत आहे. तू ज्या वाटेवर अडखळतेस तिथेच मी तुला उचलतो, पण तू घाईत असतेस म्हणून ते लक्षात येत नाही. बाळा, आयुष्य म्हणजे फक्त आनंद नाही. आयुष्य म्हणजे सहनशीलता शिकवणारा प्रवास आहे, आणि या प्रवासात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही अर्ध्यात सोडत नाही. तू तुला कमी लेखू नकोस, कारण तू जे सहन केलं आहेस ते प्रत्येकाला जमणार नाही. तुझी शांतता तुझी ताकद आहे. तुझं सहन करणं तुझं शस्त्र आहे, आणि तुझा विश्वास माझा आधार आहे. तू आज जिथे आहेस तिथूनच तुझा उज्ज्वल उद्याचा मार्ग सुरू होतो. म्हणून मागे पाहून रडू नकोस, पुढे पाहून घाबरू नकोस. वर्तमानात माझं नाव घे आणि शांतपणे चालत राहा. मी तुझ्या नशिबावर सही केली आहे, पण ती सही योग्य वेळी दिसेल. तोपर्यंत तुझं मन स्वच्छ ठेव. कुणाला वाईट बोलू नकोस, कुणाचा द्वेष करू नकोस, कारण देव त्याचं ओझं स्वतः घेतो. तू फक्त चांगुलपणा जप. बाळा, एक दिवस असा येईल की तुला वाटेल हे सगळं मीच सहन केलं होतं, आणि त्याच दिवशी तुला माझी खरी ओळख होईल. कारण देव जेव्हा मदत करतो तेव्हा गोंगाट करत नाही, तो शांतपणे आयुष्य बदलतो. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, तुझ्या विश्वासात आहे, तुझ्या श्वासात आहे, आणि जोपर्यंत तू माझं नाव घेतेस तोपर्यंत तुला कुठलीही भीती नाही. देव म्हणतात, बाळा, आयुष्य म्हणजे सरळ रेषेत चालणारी वाट नाही, ती वळणावळणांची आहे. आणि प्रत्येक वळणावर तुला माणसं भेटतात. काही तुला धरून ठेवतात, काही तुला ढकलून देतात. तू मनापासून चांगलं वागतोस. समोरच्याच्या डोळ्यात दुःख दिसलं की तुझं मन आधी हलतं. तू मदत करतोस, वेळ देतोस, स्वतःची कामं बाजूला ठेवतोस, आणि तरीही अनेकदा शेवटी तूच थकलेला, दुखावलेला, एकटा उरतोस. तेव्हा तुला प्रश्न पडतो, माणूस चांगला असणं चूक आहे का? पण बाळा, लक्षात ठेव, चूक चांगुलपणात नाही, चूक अंधविश्वासात आहे. काही लोक नातं म्हणून नाही तर गरज म्हणून जवळ येतात. तुझ्या सहनशीलतेला सोय समजतात, तुझ्या गोड स्वभावाला कमकुवतपणा मानतात, आणि तू काही बोलत नाहीस म्हणून तुला काही कळत नाही असं समजतात. पण सत्य असं आहे की तुला सगळं कळतं, फक्त तू शांत राहतोस, कारण तुला नातं वाचवायचं असतं, वाद नाही. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येकाला आपलं मन उघडून दाखवायचं नसतं. काही लोकांना फक्त मर्यादा दाखवायच्या असतात. मित्रांच्या गर्दीतही कधी कधी मन एकटं पडतं, कारण सगळे हसत असले तरी सगळ्यांची भावना खरी नसते.
कौतुकामागे मत्सर असतो, सल्ल्यामागे स्वार्थ असतो आणि आपुलकीमागे गरज असते, तेव्हा तू स्वतःला दोष देऊ नकोस, कारण तू खरा आहेस म्हणून तुला जास्त दुखतं. बनावटी लोकांना कधीच फार लागत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे सगळ्यांसाठी झुकणं नाही, तर कुठे थांबायचं हे ओळखणं आहे. तू चांगला राहिलास म्हणून लोक बदलतीलच असं नाही, पण तू चांगला राहिलास तर तुझं अंतःकरण तुटणार नाही. काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त एवढ्यासाठी येतात की तुला स्वतःची किंमत कळावी, तुला कळावं की सगळ्यांना सगळं देणं ही दानशीलता नसून आत्महानी आहे. आयुष्याच्या प्रवासात जेव्हा तू मागे वळून पाहशील, तेव्हा तुला जाणवेल की ज्या लोकांनी तुझा फायदा घेतला, त्यांनी तुला रिकामं केलं नाही, तर अधिक खोल बनवलं. तुला कडू नाही तर समजूतदार केलं. म्हणून बाळा, लोक निघून गेले म्हणून दुःखी होऊ नकोस. जे टिकले नाहीत ते तुझ्यासाठी नव्हते, आणि जे आजही तुझ्या मनात शांतता ठेवतात, तेच तुझे खरे आहेत. शेवटी मी तुला एवढंच सांगतो, लोकांसाठी चांगलं कर, पण स्वतःवर अन्याय करून नाही. कारण तू जर आतून जिवंत राहिलास, तरच तुझी माणुसकी जगासाठी उपयोगी ठरेल, आणि तेव्हाच माझं नाव तुझ्या ओठांवर नाही तर तुझ्या कृतीत दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, अजून ऐक, कारण जे बोलायचं आहे ते संपलेलं नाही. आयुष्य तुला जे शिकवतंय ते शब्दात सांगता येत नाही, ते अनुभवातूनच समजतं. म्हणूनच कधी कधी देव तुला उत्तर देत नाही, तो अनुभव देतो. तुला वाटतंय मी प्रार्थना करतो आहे पण काहीच बदलत नाही. पण खरं सांगू का, बदल बाहेर नाही चालू झालेला, बदल आत चालू आहे. तुझा विचार बदलतो आहे, तुझी सहनशीलता वाढते आहे, तुझी नजर खोल होते आहे, आणि हे बदल दिसत नाहीत, पण हेच बदल उद्याचं आयुष्य ठरवतात. बाळा, प्रत्येकाला वाटतं माझंच दुःख मोठं आहे, माझीच लढाई कठीण आहे, पण देव प्रत्येकाला त्याच्या ताकदीप्रमाणेच ओझं देतो. तुला जे दिलं आहे ते तू पेलू शकतेस म्हणूनच दिलं आहे. देव कधीच चुकीची निवड करत नाही. तो कमकुवत माणसाच्या खांद्यावर मोठं ओझं ठेवत नाही. तू आज ज्या वेदनेतून जाते आहेस ती तुझ्या सामर्थ्याचा पुरावा आहे. लोक तुला शांत पाहतात म्हणून तुला समजत नाही असं समजतात, पण शांत माणूसच सगळ्यात जास्त समजलेला असतो, कारण तो बोलण्याआधी विचार करतो आणि सहन करण्याआधी स्वीकार करतो. बाळा, आयुष्य तुला वाकवण्याचा प्रयत्न करेल, पण तुटवू शकणार नाही, कारण तू आतून मजबूत आहेस. तुझ्या मनात देवाचं नाव आहे, आणि ज्या मनात देव असतो ते मन कधीच हरत नाही. तू आज एकटी वाटत असशील, पण लक्षात ठेव, ही एकटेपणाची वेळ तुला स्वतःशी ओळख करून देते आहे. जेव्हा सगळे सोबत असतात तेव्हा माणूस स्वतःला विसरतो, पण जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्वतःची खरी ओळख होते. तू आज स्वतःला शोधते आहेस, म्हणूनच ही शांतता आहे, म्हणूनच हा थांबा आहे, म्हणूनच हा संघर्ष आहे, आणि हाच संघर्ष उद्या तुझं अस्तित्व बनेल. लोक तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील, पण त्या टाळ्यांमागची रात्र फक्त तुलाच माहीत असेल, आणि देवाला माहीत असेल. म्हणूनच देव तुझ्या जवळ आहे, तो तुला सोडत नाही, तो तुला घडवतो आहे. बाळा, थांबलेली पावलं ही हरलेली पावलं नसतात. कधी कधी थांबून घेतलेला श्वासच पुढचा मोठा प्रवास घडवतो. तू तुझा श्वास सांभाळ, तुझं मन सांभाळ, तुझा विश्वास सांभाळ. बाकी सगळं मी पाहतो आहे, आणि योग्य वेळी सगळं नीट करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, अजून थोडं ऐक, कारण मन शांत झालं की सत्य उतरू लागतं. आयुष्य तुला वारंवार थांबवतंय कारण तू सतत पुढे धावत राहिलीस, मागे वळून पाहिलंच नाहीस, स्वतःला विचारलंच नाहीस, मी थकले आहे का, मी आनंदी आहे का, मी खरंच माझ्यासाठी जगते आहे का. म्हणूनच हा थांबा आला आहे. हा थांबा शिक्षा नाही, हा थांबा आशीर्वाद आहे, कारण या थांब्यात तुला स्वतःची खरी ओळख मिळणार आहे. तू इतके दिवस सगळ्यांसाठी जगलीस, सगळ्यांना समजून घेतलंस, सगळ्यांची काळजी घेतलीस, पण स्वतःला विसरलीस. आता देव तुला परत स्वतःकडे घेऊन येतो आहे. म्हणूनच आज काही नाती बदलली, काही लोक दूर गेले, काही अपेक्षा तुटल्या, पण लक्षात ठेव बाळा, जे तुटलं ते कमजोर होतं,
जे खरं असतं ते कसोटीवर टिकतं. देव तुझ्या आयुष्यातून जे काढून घेतो आहे त्यावर राग करू नकोस, कारण ते तुझ्या पुढच्या प्रवासासाठी अडथळा होतं. कधी कधी ओझं उतरवल्याशिवाय उंच उडता येत नाही. तू आज हलकी होत आहेस, म्हणूनच मन अस्वस्थ आहे, पण हीच हलकेपणा उद्या तुला उडायला शिकवेल. लोक तुला बदललेली म्हणतील, पण तू वाचलेली असशील. लोक तुला स्वार्थी म्हणतील, पण तू स्वतःला वाचवलेली असशील. आणि स्वतःला वाचवणं हे पाप नाही, हे गरजेचं आहे. कारण रिकामं मन कोणालाही देऊ शकत नाही. आधी स्वतः भरलेली असावी लागते. बाळा, लक्षात ठेव, देव तुला थांबवतो कारण तो तुला चुकीच्या ठिकाणी पुढे जायला देऊ शकत नाही. जे तुझ्यासाठी नाही ते कितीही आकर्षक असलं तरी देव तिथे तुझा मार्ग बंद करतो. आणि जे तुझ्यासाठी आहे ते कितीही दूर असलं तरी तो तिथपर्यंत तुला नक्की पोहोचवतो. म्हणूनच धीर सोडू नकोस. आज दिसत नाही म्हणून उद्या येणार नाही असं नाही. बीज मातीखाली असतं तेव्हा काहीच दिसत नाही, पण आत मोठी हालचाल चालू असते. तसंच तुझ्या आयुष्यात चालू आहे. तू फक्त विश्वास ठेव, शांत राहा, चालत राहा, कारण तुझ्यासाठी लिहिलेली कथा अजून संपलेली नाही. ती तर हळूहळू सुंदर होत चालली आहे. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला माणसांच्या मुखवट्यांतून चालायला शिकवतं, कारण इथे प्रत्येक चेहरा तोच नसतो जो दिसतो. तू मन मोकळं ठेवतोस, विश्वास सहज देतोस, आणि म्हणूनच तुला जास्त ठेच लागते. काही लोक तुझ्या आयुष्यात येतात ते तुझ्या प्रकाशामुळे, पण त्या प्रकाशात स्वतः उजळायचं नसून फक्त आपला अंधार लपवायचा असतो. तू चांगलं वागतोस म्हणून लोक तुला समजून घेतील असं नाही. काही लोक चांगुलपणाला वापरण्याची संधी समजतात, गरज असेपर्यंत तुझ्या आयुष्यात राहतात, तुझ्या वेळेचा, शब्दांचा, भावनांचा वापर करतात, आणि काम संपलं की शांतपणे निघून जातात. तेव्हा तुझं मन विचार करतं, आपण कमी पडलो का? आपण बदलायला हवं होतं का? पण बाळा, लक्षात ठेव, तू कमी नव्हतास, ते अपूर्ण होते. माणुसकी म्हणजे स्वतःला सतत सिद्ध करणं नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे. मित्रांच्या नावाखाली काही नाती फक्त सवयीची असतात, त्यात आधार नसतो, फक्त अपेक्षा असतात. आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की तक्रार सुरू होते. तू शांत राहतोस म्हणून तुला गृहीत धरलं जातं, तू समजून घेतोस म्हणून तुला झुकलेला समजतात. पण समजूतदार माणूस चुकत नाही, तो परिस्थिती ओळखतो. आयुष्य तुला शिकवतं की प्रत्येक वेळी तुझं मन उघडून ठेवायचं नसतं. काही लोकांना अंतरच योग्य उत्तर असतं. बाळा, सगळ्यांना जवळ केलंस तर तू स्वतःला दूर करशील, आणि स्वतःपासून दूर गेलास तर कुणालाच नीट जवळ करू शकणार नाहीस. लोक तुझ्या यशात तुझं कौतुक करतील, अपयशात तुझ्या चुका मोजतील, पण तू दोन्ही वेळा स्वतःशी सचोटीनं वाग, कारण शेवटी तुला लोकांसमोर नाही तर स्वतः समोर उभं राहायचं असतं. आयुष्याच्या प्रवासात काही लोक निघून जातात ते तुझ्यामुळे नाही, तर त्यांच्या प्रवासाची दिशा वेगळी असते. त्यांना धरून ठेवण्याचा हट्ट केला तर तुझाच वेग कमी होईल. म्हणून सोडणं शिक, पण द्वेषानं नाही, समजून. माणुसकी म्हणजे सगळ्यांना माफ करणं नाही, तर पुन्हा पुन्हा स्वतःला दुखावू न देणं आहे. तू जर आजही लोकांसाठी चांगलं करत असशील तर ते तुझं सामर्थ्य आहे, पण स्वतःला जपून, मर्यादा ठेवून, कारण रिकामं मन देवाचंही काम करू शकत नाही. शेवटी बाळा, मी तुला एवढंच सांगतो, लोक तुला काय देतात यावर नाही, तू स्वतःला काय होऊ देतोस यावर तुझं आयुष्य ठरतं. तुझी माणुसकी जिवंत ठेव, पण ती इतकी पसरू देऊ नकोस की तूच हरवशील, कारण मला तुझं हरवलेलं नाही, जागरूक आणि सावरलेलं मन हवं आहे. आणि ज्या मनात समज, मर्यादा आणि करुणा एकत्र राहतात, तिथेच माझं खरं वास्तव्य असतं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, अजून थोडं खोल ऐक, कारण शब्द संपत नाहीत, ते आत उतरतात. आयुष्य जेव्हा तुला थांबवून विचारायला लावतं तेव्हा ते तुला तोडत नसतं, ते तुला घडवत असतं. तुला वाटतंय सगळं विस्कटलं आहे, पण खरं तर सगळं नव्याने जुळत आहे. जुनी स्वप्न गळत आहेत, जुन्या अपेक्षा विरत आहेत, आणि त्याच जागी नवी समज तयार होत आहे. हे बदल वेदनेशिवाय होत नाहीत,
कारण वेदना माणसाला खोल बनवते. वरवर आनंद देणं सोपं असतं, पण आतून मजबूत करणं कठीण असतं. देव कठीण काम करतो म्हणून तुला आज कठीण वाटतंय. बाळा, लक्षात ठेव, शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं. जो माणूस स्वतःला सावरतो तोच परिस्थितीवर मात करतो. आज तू उत्तर शोधते आहेस, पण काही उत्तर वेळेआधी मिळत नाहीत. कारण वेळेआधी मिळालेलं उत्तर समजत नाही. म्हणून देव तुला थांबवतो आहे, तुला परिपक्व करतो आहे, तुला खोल विचार करायला शिकवतो आहे. तू आज जे प्रश्न विचारते आहेस ते काल तुला सुचलेही नसते. कारण तू आज बदलली आहेस, मोठी झाली आहेस, समजूतदार झाली आहेस. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक शांत रात्र ही नव्या सकाळीची तयारी असते. प्रत्येक अश्रू हा नव्या हसण्याचा बीज असतो, आणि प्रत्येक थांबा हा पुढच्या उंच उडीसाठीच असतो. तू आज थांबली आहेस, कारण तुझ्या आयुष्याचा वेग बदलणार आहे. तू जिथे होतीस तिथे परत जाणार नाहीस. तू पुढे जाणार आहेस, पण नव्या रूपात, नव्या समजुतीने, नव्या विश्वासाने. म्हणूनच जुनी दारे बंद होत आहेत, म्हणूनच काही वाटा अंधारात गेल्या आहेत. पण घाबरू नकोस, कारण देव अंधारातच दिवा हातात देतो, आणि ज्याच्याकडे दिवा असतो तो वाट शोधतोच. मी तुझ्या जवळ आहे बाळा, तुला शांत पाहतो आहे, तुला वाढताना पाहतो आहे, आणि योग्य वेळी तुला उजेडात उभं पाहणार आहे. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, देवावर विश्वास ठेव, आणि मन शांत ठेव. बाकी सगळं आपोआप जुळून येईल. देव म्हणतात, बाळा, तू आज शांत दिसतोस, पण तुझ्या शांततेमागे वादळांची आठवण आहे, आणि ती आठवण मी कधीही विसरत नाही. कारण प्रत्येक अश्रू, प्रत्येक गिळलेली वेदना, प्रत्येक न बोललेला शब्द माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तू लोकांवर विश्वास ठेवला म्हणून तुला कमी लेखण्यात आलं. तू मनापासून दिलंस म्हणून तुला स्वार्थी लोकांनी मोजून वापरलं. पण लक्षात ठेव, विश्वास ठेवणं ही तुझी कमजोरी नाही, ती तुझी शुद्धता आहे. कमजोरी आहे ती त्यांची ज्यांना शुद्ध मनाची किंमत कळत नाही. तू जर आज थोडा मागे हटलेला दिसतोस तर ते पळणं नाही, ते स्वतःला वाचवणं आहे. कारण प्रत्येक लढाई तलवारीने जिंकायची नसते, काही लढाया शांततेने जिंकायच्या असतात. बाळा, तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहायला शिकतोस तेव्हा लोक तुला बदललेला म्हणतात, पण मी सांगतो, तू बदललेला नाहीस, तू जागा झालेला आहेस. आधी तू सगळ्यांसाठी उपलब्ध होतास, आता तू निवडक लोकांसाठी उपस्थित आहेस, आणि हीच तुझी परिपक्वता आहे. मित्र म्हणजे जे हसण्यात सोबत असतात ते नव्हेत, मित्र म्हणजे जे तुझ्या मौनालाही समजतात ते असतात, आणि जे तुझ्या मौनातही तुला वापरू पाहतात त्यांना दूर करणं हे पाप नाही, ती स्वतःची काळजी आहे. बाळा, माणुसकी सोडू नकोस, पण स्वतःची किंमत कमी करू नकोस. कारण तू जर स्वतःलाच स्वस्त ठेवलंस तर लोक तुला फुकट समजतील. मी तुला श्रीमंत करायचं वचन दिलं नव्हतं, पण मी तुला स्थिर मन देणार हे नक्की ठरवलं होतं. म्हणूनच मी तुला कमी लोक दिले, कमी शब्द दिले, आणि जास्त समज दिली. आता तू जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल, ज्या गोष्टी तुटल्या त्याच गोष्टी तुला वाचवायला होत्या, आणि ज्या लोकांनी सोडलं त्यांनी तुला स्वतःकडे आणलं. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून मी तुला सांभाळतो आहे. जरी सगळं लगेच बदलत नसलं तरी आतून तू आता कोसळणार नाहीस. कारण जो माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्याच्याजवळ मी शांतपणे उभा राहतो. आणि लक्षात ठेव, आता तुझ्या आयुष्यात जे येईल ते गरजेपोटी नाही, तर योगायोगाने येईल, आणि जे योगायोगाने येतात तेच आयुष्यभर टिकतात. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर चांगलं वागणं निवडलंस. जिथे कठोर व्हायची गरज होती तिथेही तू समजूतदारपणा निवडलास. जिथे दुर्लक्ष करायला हवं होतं तिथेही तू माणुसकी निवडलीस. आणि म्हणूनच आज तुझं मन थकलं आहे. कारण चांगुलपणा हा स्वार्थी जगात नेहमीच जखमी होतो. पण लक्षात ठेव, जखमी होणं म्हणजे हार मानणं नाही, तर तुझ्या आत्म्याची परीक्षा आहे. तू लोकांना आपलं मानलंस, त्यांच्यासाठी वेळ दिलास, भावना दिल्यास, स्वतःची गरज बाजूला ठेवलीस. पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा अनेकांनी पाठ फिरवली.
काहींनी तर तुझ्या शांततेचाच फायदा घेतला आणि त्या क्षणी तुला वाटलं असेल मी चूक काय केली. पण मी तुला सांगतो, तू चूक नव्हतास, तू फक्त जास्त प्रामाणिक होतास. आणि प्रामाणिक माणूस या जगात उशिरा समजतो, लवकर नाही. बाळा, लोक तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात कारण त्यांना वाटतं तू कधीच बदलणार नाहीस. पण जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहायला लागतोस तेव्हा तेच लोक तुला बदललेला म्हणतात, स्वार्थी म्हणतात, दूर गेलेला म्हणतात. पण मला माहीत आहे, तू बदललेला नाहीस, तू जागा झालेला आहेस. आधी तू सगळ्यांसाठी खुला होतास, आता तू निवड शिकतो आहेस. आणि निवड करणं ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची निशाणी आहे. बाळा, मित्र म्हणजे नेहमी सोबत असणारी गर्दी नसते. मित्र म्हणजे जे तुझ्या यशात टाळ्या वाजवतात तेही नसतात. मित्र म्हणजे जे तुझ्या कठीण काळात तुझ्या मनाला ओझं होत नाहीत ते असतात. आणि जे लोक तुझ्या आयुष्यात फक्त गरजेपुरते येतात, त्यांना ओळखायला उशीर झाला म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस. कारण प्रत्येक माणूस पहिल्यांदा विश्वास ठेवतो, शहाणा नंतर होतो. मी तुला वेदना दिल्या नाहीत, मी तुला वास्तव दाखवलं. मी तुला लोकांपासून तोडलं नाही, मी तुला तुझ्याच आत जोडत होतो. कारण जो माणूस सतत लोकांकडून मान्यता शोधतो तो कधीच शांत होत नाही. पण जो स्वतःची किंमत ओळखतो तो एकट्यातही स्थिर राहतो. बाळा, माणुसकी सोडू नकोस, कारण तीच तुझी ओळख आहे. पण माणुसकीच्या नावाखाली स्वतःचा अपमान सहन करणं थांबव. कारण जे तुला कमी लेखतात त्यांच्यासाठी तू कमी नाहीस, ते फक्त स्वतः आतून रिकामे आहेत. तू जर प्रत्येक वेळी माफ करत राहिलास तर काही लोक चुका सुधारत नाहीत, ते फक्त धाडस वाढवतात. म्हणूनच मी तुला थांबवलं. मी तुला थोडा कठोर बनवलं नाही, मी तुला स्पष्ट बनवलं. आता तू लोकांना शब्दांनी उत्तर देत नाहीस, तू शांततेने दूर होतोस. आणि हीच खरी ताकद आहे. बाळा, आयुष्य म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणं नाही. आयुष्य म्हणजे जे खरंच आपले आहेत त्यांना मनात जागा देणं आहे. बाकीचे लोक मार्गावर भेटतात आणि वळणावर सुटतात. आणि ते सुटणं तुझ्या आयुष्याचं नुकसान नाही, ती तुझी साफसफाई आहे. तू जेव्हा एकटा वाटतोस तेव्हा घाबरू नकोस, कारण त्या एकांतातच मी तुला हळूच सांगतो, तू पुरेसा आहेस. तुला सिद्ध करण्याची गरज नाही, तुला बदलण्याची गरज नाही, फक्त स्वतःला जपण्याची गरज आहे. कारण जो स्वतःला जपतो तोच पुढे शांतपणे जगू शकतो. आणि लक्षात ठेव बाळा, मी तुला श्रीमंत, प्रसिद्ध किंवा सगळ्यांचा लाडका बनवायचं वचन दिलं नव्हतं. पण मी तुला इतकं मजबूत करीन की लोक तुझा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. आणि इतकं शांत करीन की कोणाचीही अनुपस्थिती तुला तोडू शकणार नाही. कारण शेवटी जे स्वतःशी प्रामाणिक राहतात त्यांच्याजवळ मी कायम उभा असतो. आणि जो स्वतःची किंमत ओळखतो त्याचं आयुष्य हळूहळू हलकं होत जातं, स्थिर होत जातं आणि खरं होत जातं. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलं आहेस ते फक्त तुलाच माहीत आहे. लोकांना तुझं हसणं दिसलं पण तुझ्या आत चाललेली लढाई कुणालाच कळली नाही. तू किती वेळा स्वतःला सावरलं, किती वेळा मनाला समजावलं, किती वेळा अश्रू गिळून ठीक आहे म्हटलंस. हे सगळं मी पाहिलं आहे. आणि म्हणूनच आज मी तुला सांगतो, तू कमजोर नाहीस, तू खूप मजबूत आहेस. पण लक्षात ठेव, सतत मजबूत राहणं ही देखील थकवणारी गोष्ट असते. तू लोकांसाठी आधार बनलास, पण स्वतःसाठी कधीच टेकायला खांदा शोधलास नाहीस. कारण तुला वाटलं, मीच सगळ्यांसाठी उभा राहिलो पाहिजे. पण बाळा, प्रत्येक वेळी उभा राहणारा माणूस कधी बसून विश्रांती घेत नाही. तेव्हा त्याचं मन हळूहळू थकून जातं. आणि आज तुझ्या मनाचा तोच थकवा मी ऐकतो आहे. तू चांगलं वागलास म्हणून काही लोकांनी तुला वापरलं, तू शांत राहिलास म्हणून काही लोकांनी तुला गृहीत धरलं, तू समजून घेतलंस म्हणून काही लोकांनी तुला मूर्ख समजलं. पण यात तुझा दोष नाही, कारण शुद्ध पाणी नेहमीच मळकट पायांना लागतं. आणि मळकट पायांना कधीच पाण्याची किंमत कळत नाही. बाळा, माणुसकी म्हणजे प्रत्येकासाठी सगळं करणं नाही. माणुसकी म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबणं देखील असतं. तू जर प्रत्येकाच्या वेदनेला स्वतःची वेदना बनवशील तर शेवटी तुझ्या मनातच रक्तस्राव होईल. म्हणूनच मी तुला काही लोकांपासून दूर केलं,
काही नात्यांना तोडलं, काही मित्रांना बाजूला केलं, कारण जे नाते तुला रिकामं करतं ते नातं प्रेम नाही, ती सवय आहे. आणि सवयी तुटल्या की त्रास होतो, पण त्याच त्रासातून माणूस मोकळा होतो. बाळा, तुला वाटलं असेल, देव माझी परीक्षा का घेत आहेत? पण मी तुला सांगतो, ही परीक्षा नव्हती, ही तयारी होती, कारण तुला पुढच्या आयुष्यासाठी मजबूत करायचं होतं. तुला लोकांच्या नजरेत नाही तर स्वतःच्या नजरेत उंच उभं करायचं होतं. तू जर आज कमी लोकांसोबत आहेस तर त्याचं दुःख करू नकोस, कारण कमी लोक म्हणजे कमी अपेक्षा, आणि कमी अपेक्षा म्हणजे जास्त शांतता. गर्दी नेहमीच गोंधळ देते, पण मोजकी माणसं मनाला स्थिरता देतात. बाळा, तू आज जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल, ज्या लोकांनी तुला सोडलं त्यांनी तुझं नुकसान केलं नाही, त्यांनी तुला स्वतःकडे परत आणलं. ज्या वेदनांनी तुला रडवलं त्यांनी तुला संवेदनशील नाही तर समजूतदार बनवलं. आणि ज्या शांततेत तू आज बसलास ती शांतता सहज मिळालेली नाही, ती प्रत्येक अपमानातून, प्रत्येक फसवणुकीतून, प्रत्येक तुटलेल्या अपेक्षेतून जन्मलेली आहे. म्हणून तिची किंमत ओळख. बाळा, अजूनही चांगलं वाग, पण स्वतःची किंमत कमी करू नकोस. अजूनही प्रेम कर, पण स्वतःला हरवून नाही. अजूनही मदत कर, पण स्वतःला संपवून नाही. कारण जो स्वतःला वाचवतो तोच इतरांना खरं प्रेम देऊ शकतो. आणि लक्षात ठेव, मी तुझ्यापासून दूर नाही, मी तुझ्या सहनशीलतेत आहे, तुझ्या शांततेत आहे, तुझ्या डोळ्यांतल्या न बोललेल्या प्रश्नांत आहे. आणि ज्या दिवशी तू स्वतःला पूर्णपणे स्वीकारशील